आला आम्हाला खेकडचं दर्शन. पहिली आमची लक्ष काय त्याचं. सो हे गाईस नमस्ते, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण अशा ब्लॉगमध्ये. सो आपण आता बाहेर चाललोय. सो मी कुठं चाललोय, कोणासोबत चाललोय? आपण चाललोय आता गावाला. एकदम फुल बघता गाईस. आता आम्ही ओला बुक केले भाई. एवढा पाऊस होता ना, आम्ही खूप भारी गेलो होतो. मी ते सगळं सांगेल उद्या तुम्हाला. भाई मला आता गावाला बसणं खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज पावसा आलाय भाई. खेकड्या माझी वाढ बघतात भाई, खूप खास कारण आहे. सो आम्ही आता चाललोय. सो आता इथून पुढे माझे 4-5 ब्लॉग असे येणार आहेत. सो तुम्ही खूप भरभरून प्लेन द्या, सपोर्ट करा. 100% भावाला फॉलो, लाईक अँड शेअर नक्कीच करा. सो चला लेट्स गो, स्टार्ट करू. काय तुम्ही बघू शकता, एवढा पाऊस पडला ना भाई समोरचा काय दिसतच नाही काय नाही का. बघू शकता तुम्ही, काहीच बघू शकता. आम्हाला मस्त पैकी ना नाही का स्लीपर भेटले. सो एवढं पाऊस होतं ना गाईज, बाहेर उतरलं होतं ना म्हणजे ब्रिज खाली आम्ही अडकलो नाही डायरेक्ट. आणि आता डायरेक्ट गुड मॉर्निंग गाईज. बघू शकता आपला भावसा कसा काय उठलाय. आता निघाला, उतरतोय गाडीत. आता 5-2 मिनिटात ट्रेन आपल्या गावाकडे जरा जवळ. आता आपण होतं तरी पासवर्डमध्ये. सो आता उतरून आपल्या दुसरी गाडी बघून नाश्ता वगैरे करू आपण. चला भेटू पुढं खाली. फायनली गाईज आता आपण 5 मिनिटामध्ये पोहोचणार आहे पासवर्डमध्ये. तर राहुल दा बघू किती एक्सायटेड आहे. एवढं मला एकदम रात्री झोप लागत नसतं तरी पण त्याला झोपवलं कसं तरी मी. माझे डोळेच करत नसते तरी पण मी उठलो बोलता उतरायचं भाई. पहिला घरी जाऊन पहिला फ्रेश करून पण आपल्या मेन काम आपल्याला जायचंय बाहेर. तर 3-4 दिवस तर मी राहणार आहे. सो मोस्टली मॅक्झिमम रोज आपले ब्लॉग्स तर रोज पडणार आहेत भाई, 100%. तुम्ही फक्त प्रेम देत राहा, बाकी काय नाही भाई. फायनली मुंबईचे 2 वाघ उतरले पासवर्ड मध्ये. तर बघता गाईज क्लायमेट तुम्ही नाही का एकदम पावसाचं झालंय भाई. असं भाई माझी खूप इच्छा होती दादाच्या पाठी. मी नाही का म्हणजे एक वर्ष आधी त्याला बोललो होतो भाई पावसामध्ये गावात जायचं भाई 100%. आणखी मला पावसामधले ब्लॉग्स गावाला काढायचे होते. सो खूप म्हणजे पीस आहे नाही का गावामध्ये भाई. मुंबईपेक्षा जास्त भाई गावामध्ये खूप आवड आहे मला गावामध्ये. काय भाई फायनली आपण आपल्या प्लेसवरती होतो. डोसा दादाला बोलू काय पण करून 100% बनव. आपला डोसा आलाय, नाश्ता करून घ्या. आला आम्हाला खेकडचं दर्शन. पहिली आमची लक्ष काय त्याचं बोनी झालेले गावाला यायच्या अगोदर. भाई माझे ते 2 जीवा भावाचे भाऊ लोक भेटले. तू एक व्हिडिओ तर आपला 100% व्हिडिओ तर काय बोलतील भाई. भावा तर आमचा आला तर आम्ही ब्लॉग मध्ये दिसणार. भावा तर करतच राहणार भावांना आम्ही. आम्हा मोठा भाऊ चावायला लागला. मला वाटतं आता यो ब्लॉग आता 1 मिलियनच्या पार जातोय वाटतं. 100% व्हायरल आहे. भाई व्हिडिओ व्हायरल आहे भाई. व्हिडिओ तर आला, व्हिडिओ मध्ये व्हिडिओ व्हायरल आहे. दिस इज भाई सुकून म्हणते. आई बघू शकता फायनली आपली आई आहे. आई बरी आहेस का? हाय बरे तू हे कर. अरे चपाती आले आता माशाला. पहिलं मासा खायचं. असं करायचं तिला. तर बघ तर राहुलदावर गेलाय भाई. पूर्ण तयारी. जगसर विषय गाईस. चला बघू आता आजच्या ब्लॉग मध्ये आपण काय करणार आहे. भाई आपण आले आता मासे पकडायला. आता बिछाना घेऊन चाललो मासे पकडाय. मासे कवडा मोठा आहे. आता टाकते भाई हाताने पकडते मी हाताने. गाईस काय माहिती आज नशीब साथ देत नाही. खूप कमी खेकड्या भेटल्या, म्हणजे खूपच 4-5 अशा बारक्या भेटले. ते पण एकच मोठी भेटले. सो आता आपण चाललोय. आपल्याला खूप गोष्टीचा सामना करायला लागतोय. आपण त्या ह्याच्यात चालू टप्प्यात बघा तिथं आपल्या खेकड भेटते का. बघ आपलं असं जंगलामध्ये जावं लागतं. सो फॉरेस्ट लाईफ भाई खूप अवघड आहे, खूप रिस्की नाही का, खूप डेंजरस आहे. आणि त्या गोष्टीचा सामना करायला लागतो. होऊ शकतो भाई आम्हाला किती गोष्टीचा सामना करायला लागतोय. खूप रिस्की आहे भाई फॉरेस्ट लाईफ. म्हणजे डेंजरस आहे काही गोष्टी इथं. आम्हाला बघू काय भेटलंय. कवडा होता हात्याने. बादली कमी आहेत पण हा भाई थोडा दिवस थांबा. ही बादली पण बांधणार की. भाऊ गाईस डिस्ट्रीब्युटर आहे आमच्या घरातला. बरोबर. कसं आहे दादूस हेड शेफ आहे भाई. आमचा कोच आहे. मी माणसांच्या वाटण्या चांगल्या करतो. कुणाची घरं तोडायची असतील तर मला सांगा. नक्की संपर्क करा. तुमच्या घराला कशी वाट लावायची तर मी भावामध्ये भांडण कशी लावायची
ते लावून तुमचे घर तुमचे वेगळे करणार. तुमची जी एक फ्लॅट असेल त्याला मध्ये चिरून आपले 2 फ्लॅट करून देणार. हे काम तुम्ही प्रोजेक्ट सगळ्यात भारी. सो चला गाईज भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. सो आता भेटू पार्ट 2 मध्ये. सो बाय बाय. सबस्क्राईब नक्की करा.